ठाण्यातून जाणाऱ्या वडाळ ते कासरगोड मेट्रो मार्गासाठी MMRDA कडून ठाण्यात 8 पादचारी पुलांची निर्मिती करण्याचा निर्णय MMRDA कडून घेण्यात आलाय। यासाठी सुमारे अंदाजे 350 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय। मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या वतीनं वर्तुळाकार मेट्रोच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे। त्यानंतर आता MMRDA कडूनही पादचारी पुलांचं नियोजन करण्यात आलं असल्यानं ठाणेकरांचा मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचं चित्र आहे। वडाळा ते कासरगोडी या मुख्य मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून ठाण्यातून जाणाऱ्या मार्गाच्या कामालाही गती देण्यात आली आहे। विशेष करून मध्यरात्रीनंतर मेट्रोची कामं जलद गतीनं करण्यात येत्या 1.5 ते 2 वर्षात हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह आहेत। मुख्य मेट्रो सुरू झाल्यानंतर ठाणे शहरातील अंतर्गत भागातून मेट्रोची स्थानकं ही हायवेवर असल्यानं मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्गत मेट्रोचं नियोजन करण्यात आले। तर दुसरीकडे मुख्य मेट्रोच्या स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अथवा प्रवेश करण्यासाठी पादचारी पुलांची आवश्यकता असल्यानं आता त्या दृष्टीनं MMRDA कडून 8 पादचारी पुलांचं नियोजन करण्यात आले। या संदर्भातील आराखडा MMRDA कडून ठाणे महापालिकेला सादर करण्यात आला होता। त्यातील 3 हातनाका येथील पादचारी पुलाचा पिलर हा रस्त्यात येत असल्याचं पालिकेनं त्यात निदर्शनास आणून दिले। त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असल्याचंही त्यांनी सांगितले। तसंच इतर ठिकाणांचे देखील संयुक्त पाहणी दौरे देखील करण्यात आले होते। त्यातही काही ठिकाणी किरकोळ बदल करण्याचं सूचित करण्यात येऊन आराखडा नव्यानं सादर करण्यास सांगण्यात आला होता। मागील आठवड्यात तो आराखडा पालिकेला सादर झाला असून त्याला मंजुरी देण्यात आल्याचंही सांगण्यात आले। तर 3 हातनाका येथे रस्त्यावर येणाऱ्या पिलरला आता सेवा रस्त्यावर उभारला जाणार आहे। दुसरीकडे 8 पैकी ब्रह्मांड आणि गायमुख येथील पादचारी पुलाचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली। वरील ठिकाणांची कामं देखील पुढील 2 ते 3 महिन्यात सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंघात सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली असून मतदार नोंदणीत वाढ झाली आहे। दरम्यान ठाण्यातील 18 विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली होती। या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण 3376 अर्ज प्राप्त झालेत। मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी 114 तर तपशील दुरुस्तीसाठी 583 अर्ज प्राप्त झालेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले। नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसंच सर्व मतदारसंघांमध्ये स्वीकारण्यात येत आहेत। पात्र नागरिकांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल करावेत। तसंच मतदारांनी आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करण्याचं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे आणि ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे शहरात सुमारे 100 एकर वनजमिनींचा घोटाळा झालाय।
100 एकरची वनजमीन अवघ्या 31 कोटींमध्ये विकण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी, एक ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा सहभाग आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। लवकरच या घोटाळ्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं आव्हाड यांनी एक पोस्टमध्ये म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट केली आहे। ठाण्यामध्ये येत्या काही दिवसातच एक मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे। महाराष्ट्र राखीव वन असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीनं विकण्याचं कारस्थान केलंय आणि त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेत। 31 कोटी रुपयांमध्ये ही जमीन विकण्यात आली आहे, परंतु राखीव वन विकण्याचा अधिकार कोणाला आहे, त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे आणि यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केलाय। हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररित्या उघडकीला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात येईल। जवळपास 100 एकरपेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडलेत। ही जमीन कोणाची असेल हे त्या बिल्डरला ट्विट वाचल्या लगेच समजेल असा आरोपही त्यांनी ट्विटद्वारे केलाय। येत्या काही दिवसात या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील डम्पिंगची समस्या येत्या 31 ऑगस्टपर्यंत सुटणार आहे। पूर्णतः कचऱ्याची विल्हेवाट ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर, राम रेपाळे यांनी पाठपुरावा केला होता। मात्र यामध्ये अनेकांनी राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं होतं। यावर आम्ही कोणत्याही राजकीय श्रेयवाद न करता लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं। काम करणारे लोक आमची बांधिलकी जनतेशी आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांचा सुद्धा आदेश आहे का आपण जनतेबरोबर राहून काम करायचं आहे, सर्वसामान्यांबरोबर राहून काम करायचं आहे आणि सर्वसामान्यांना जो त्रास आहे तो आम्हालाही त्रास आहे। त्यामुळे त्या ठिकाणी डम्पिंगचा जो प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार माननीय कमिशनर सौरभ रावजी यांनी मनावर घेऊन हा सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण पाहता हजारो ट्रक रोज या ठिकाणी डंप केलेला कचरा हा ठाणे शहराच्या बाहेर जातो। आणि तुम्ही एक सांगितलं मला श्रेयवादाची लढाई, श्रेयवाद ज्यांना करायचं त्यांनी करू द्या, आम्ही काम करणार। मुख्यमंत्री मोदयांनी एकच सांगितलेलं आहे का आपण काम करायचं। ज्यांना श्रेयवादाची लढाई करायची असेल त्यांनी श्रेयवादाची लढाई करावी, परंतु आम्ही श्रेयवादाची लढाई करणारे कार्यकर्ते नाही आहेत। आम्ही प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत। काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता होणारा धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे। हा कार्यक्रम आता 25 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे होणार आहे। आयोजकांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन केले। तसदीबद्दल आयोजकांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे। आगामी विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीतील उद्धव सेनेतून 25 जागांसाठी आग्रह धरणार आहे। 23 ऑगस्ट रोजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे। या निमित्तानं ठाण्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीनंतर संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी ही माहिती दिली आहे। ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी ठाण्यातील विश्रामगृहावर रविवारी एका बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी पक्षप्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चाचपणी केली जात असल्याचं सांगितलं। त्यासाठी संघटन बांधणी केली जाते। पुण्यात लोकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे। यासाठी राज्यभरातून 5 ते 10 हजार कार्यकर्ते येण्याची अपेक्षा आहे। संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे, मात्र उद्धव सेनेतून आपण किमान 25 जागांसाठी आग्रह राहणार आहोत। संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेले राज्यभरात सध्या 17 ते 18 आमदार असल्यानं आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो असा दावाही त्यांनी यावेळी केला। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यातही महत्त्वाची भूमिका ठरली।
भांडवलशाहीला हादरा देण्याचं आणि संविधान बचावाचं काम संघटनेनं केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याच विचारधारेची माणसं निवडून गेली पाहिजेत असंही आखरे यांनी सांगितलं. या बैठकीला शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे, पक्षप्रमुख संभाजी ब्रिगेड, शिवश्री चंद्रशेखर पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री प्रशांत गिरी, ठाणे जिल्हा, शिवश्री प्रथमेश मिरगळ, उपाध्यक्ष कळवा विटावा, जुनेद अन्सारी, उपाध्यक्ष मुबारक कौसा, शिवश्री मिलिंद पेडणेकर, सचिव ठाणे, शिवश्री रमेश शिंत्रे तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज संभाजी ब्रिगेडची आज बैठक झालेली आहे. मुंबई विभाग, रायगड विभाग आणि ठाणे विभागाची ही बैठक संपन्न झालेली आहे. कारण 23 ऑगस्ट 2024 रोजी बालगंधर्व पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आहे. त्या मेळाव्यासाठी या परिसरातील हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं प्रबोधन करण्यासाठी मी या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रचंड मोठ्या संख्येने दिनांक 23 ऑगस्टच्या लोकशाही जागर महामेळाव्याला ही मंडळी सगळी उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने आजची बैठक होती आणि तसंच संघटन बांधणी, पक्ष बांधणी, त्या अनुषंगाने पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन, ह्या सगळ्या चर्चा आजच्या या बैठकीमध्ये संपन्न झालेल्या. काय वातावरण आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये? एकंदरीत सकारात्मक वातावरण आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटा गट यांची आमची युती आहे, त्यामुळे पर्यायानं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि आज गावखेड्यामध्ये शेतकरी, कष्टकरी असतील, तरुण असतील, बेरोजगार असतील, सगळे माझ्या महिला भगिनी असतील, युवक असतील, किती जरी फसव्या शासकीय योजना या सरकारनं जरी केल्या तर लोकांना कळून चुकलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची विचारधारा पोहोचलेली आहे. आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करतो, अवगत करतो. त्यामुळं महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेलं आहे. आणि निश्चितच 2024च्या विधानसभेच्या वर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार. किती जागा मागणार आहे? आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 25 जागा मागितलेल्या आहेत. त्यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल. आता चर्चासत्र चालू आहे.